नमस्कार. श्री अरविंद विचार मंच द्वारा आयोजित करण्यात आलेल्या श्री अरविंदांच्या गीतेवरील निबंध या पुस्तकावर तत्वचिंतनात्मक अशी एक मालिका जी आपण घेतो आहे, त्या मालिकेचा बघता बघता आज 25वा भाग आलेला आहे. गेले 25 आठवडे आपण बरोबर आहोत आणि दर आठवड्याला एक छोटासा विचार, एक छोटीशी संकल्पना किंवा एखादा शब्द आपण विचारात घेऊन त्याच्यावर चिंतन मनन करतो. सध्या आपण त्यांचा या पुस्तकातला 10वा निबंध बघतोय आणि 10व्या निबंधाचा हा दुसरा भाग. या निबंधाचं शीर्षक आहे गीतेतला जो बुद्धियोग आहे त्याच्यासाठी बुद्धियुक्त संकल्पयोग असं विशेष नाव या निबंधाला श्री अरविंदांनी दिलेलं आहे. आपण इथं थांबलो होतो मागच्या विवेचनामध्ये की गीता असं सांगते की मनुष्यात 2 प्रकारची बुद्धी असते. एक बुद्धी एकाग्र समतोलाची असते आणि दुसरी चंचल असते. इथं आपण थांबलो कारण मुळात आपल्याला जे बघायचं आहे ते या शब्दाशी निगडीत गोष्टी बघायच्या. कारण गीतेने त्याला बुद्धियोग म्हटलेलं आहे आणि श्री अरविंदांनी बुद्धियुक्त संकल्पयोग. मग नेमकं ही बुद्धी काय, त्या बुद्धीच्या द्वारा केला जाणारा संकल्प म्हणजे नेमकं काय आणि त्याचा योग म्हणजे बुद्धी आणि संकल्प या दोघांचा योग आहे, त्यांचं एकत्रित येणं हा एक विशेष तत्वज्ञानाचा विषय असा विचार या निबंधामध्ये श्री अरविंदांनी व्यक्त केलेला आहे. गीता सांगते, मागच्या त्याच्यात आपण असं बघितलं की गीता सांगते ती कोणतरी व्यक्ती आहे, व्यक्ती नव्हे, ती आपली माऊली आहे, ती गुरु आहे, श्रेष्ठ आहे असं गृहीत धरून हे सगळं विवेचन केलं गेलं आहे. ज्ञानेश्वरांनी पण तसंच केलेलं आहे, विनोबांनी पण म्हटलेलं आहे आणि श्री अरविंदांनी पण गीता सांगितली आहे. व्यक्ती आहे अशी कल्पना करून म्हटलेलं आहे. हळूवारपणे गीता आपलं तत्वज्ञान व्यक्तीपर्यंत पोहोचवते असं म्हटलेलं आहे. आता आपण ज्या मुख्य मुद्द्यापाशी पोहोचलो आहोत तो मुद्दा आहे की मनुष्यात 2 प्रकारची बुद्धी असते गीतेच्या सांगण्यात. आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. जी पहिली बुद्धी आहे ती गीतेनं म्हटलंय की ती एकाग्र बुद्धी असते. एकाग्र असते, एक तानता असते, समतोलाची बुद्धी असते, एकतेची बुद्धी असते, एक रस असते आणि ह्या सगळ्या समतोल ही एकतांता किंवा हा एकरसता आहे. ही जी एकरसता आहे ही सगळी एकाच गोष्टीकडे जाते आहे आणि ती गोष्ट म्हणजे सत्य. सत्याशिवाय दुसऱ्या कशाकडेही लक्ष नसणारी ही बुद्धी, ही एक बुद्धीच आहे.
दुसरी बुद्धी याच्या अगदी विपरीत, अनंत कल्पना, त्या अनंत कल्पनांच्या असंख्य शाखा, अनंत शाखा म्हणूया असंख्यपेक्षा, आणि त्या सगळ्याच्या मागे लागणारी बुद्धी. या ठिकाणी या एकाग्रतेला, एकतेला, समतोलाला कशालाही स्थान नाही. एकच इच्छा यात असत नाही, एकच बोध यात असत नाही. आणि पहिल्या बुद्धीचं मात्र हेच वैशिष्ट्य आहे की एकाग्रता आणि एकता, एकच बोध, ती सुस्थिर आहे, स्थिर आहे, एका ठिकाणी तिला जायचं आहे. या बुद्धीचा आत्मा एकाग्र आहे, बुद्धीचा आत्मा एकाग्र आहे. मनुष्य आपण, आपली बुद्धी आणि त्या बुद्धीचा आत्मा किती तरल, सूक्ष्म आणि किती आत नेणारी, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की गर्भगृहाच्याही आत जाऊन अगदी परमेश्वरापर्यंत नेणारी ही संकल्पना आहे की बुद्धीचा आत्मा. आपल्या प्रत्येक कार्याला तिचा आत्मा असतो, आणि त्या कार्याचा आत्मा जितका स्थिर होईल असेल तितकं ते कार्य उत्तम घडत असते. म्हणून या बुद्धीचा आत्मा, या पहिल्या बुद्धीचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकाग्र, सुस्थिरता आहे. आणि दुसरी मात्र चंचल आहे. का बरं? कारण त्याच्यामध्ये कल्पना आहे. कल्पना आले की कल्पनेच्या मागे मोह, वासना, आणि यांच्या मागे कैरा वेळा येण्याच्या बळामध्ये नावरे आवरी. तसं पाहिलं तर वाच्यार्थानं बुद्धी या शब्दाचा अर्थ बघायला गेलो आपल्याला थोडंसं सूक्ष्म विवेचन इथं करावंच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकणार नाही. या बुद्धीपाशी आपल्याला थांबावंच लागणार आहे. वाच्यार्थाने विचार करायला गेलो तर बुद्धी याचा सरळ अर्थ म्हणजे एखादा विषय समजून घेण्याची मानसिक क्षमता. आपण बघितलं बुद्धीचं सरळ अर्थ, बुद्धी म्हणजे काय विचारलं तर एखादा विषय समजून घेण्याची मानसिक क्षमता. परंतु या मानसिक क्षमतेला गीतेने एक मोठा अर्थ दिला आहे, विशाल अर्थ दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. या पुस्तकात 111 पानावर हा अर्थ त्यांनी व्यक्त केलेला आहे. गीतेत सांगितलेला बुद्धी हा शब्द वाच्यार्थानं विषय समजून घेण्याची मानसिक शक्ती एवढाच आहे. परंतु गीतेनं हा शब्द विशाल तत्वज्ञानी अर्थाने योजला. मनाची विवेचक आणि निर्णायक अशी एकंदर क्रिया ही बुद्धी या शब्दाच्या अर्थात गीतेने अंतर्भूत. आमच्या विचारांची दिशा व उपयोग ठरवणे, तसेच आमच्या कृतीची दिशा व उपयोग ठरवणे, हे सर्व काम या बुद्धीकडे असते. या बुद्धीच्या व्यापारात विचार, बोध, निर्णय, निवड, ध्येय, निश्चय या सर्व गोष्टी येतात. निश्चयी एकाग्र बुद्धी आणि अनिश्चयी विखुरलेली बुद्धी यात गीता जो भेद करते तो असा आहे. जाणून घेणाऱ्या मानवी एकाग्रता एकाग्र बुद्धी या शब्दाने दाखवली जातेच, पण त्याचबरोबर निर्णय घेणाऱ्या आणि निर्णय टिकवणाऱ्या मनाची एकाग्रता ही विशेष तऱ्हेने त्या शब्दाने दाखवली. मानवी मनाची एकाग्रता एकाग्र बुद्धी या शब्दाने दाखवली जाते, परंतु हा विशेषत्वाने झालेला जो भाग आहे हा या विशेषत्वाने निर्णय घेण्याची एकाग्रता सुद्धा या शब्दाने दाखवली जाते. आपण हे थोडंसं सोपं करून आजच्या भाषेमध्ये आजच्या संकल्पनांमध्ये स्पष्ट करूया, कारण की या शब्दांच्या मागे जे तत्व आहे, सत्य आहे किंवा अर्थ आहे तो समजायला आपल्याला थोडासा त्याचा उलगडा होणं आवश्यक आहे. म्हणून आपण या बुद्धी या शब्दाभोवती पुन्हा एकदा परत फिरूया. बुद्धी या ठिकाणी या दोन ज्या सांगितल्या आहेत त्या गीतेने सांगितलेल्या बुद्धी याच्यात अनुषंगाने जाऊया. पहिली म्हटलेली आहे त्यांनी स्थिर बुद्धी, याला आपण स्टेबल माइंड म्हणू. स्टेबल माइंड, मनाची स्थिरता, बुद्धीची स्थिरता. आणि दुसरी जी विखुरलेली बुद्धी म्हटलेली आहे त्या विखुरलेल्या बुद्धीला आपण वेवरिंग माइंड म्हणतो, की सतत इकडे तिकडे हालत असणारा, निर्णय न घेऊ शकणारा, निश्चय न करू शकणारा असा जो फॅक्टर आहे, असा जो भाग आहे त्याला आपण ही विखुरलेली बुद्धी असं म्हणूया.
हे आणखी स्पष्ट करत जाऊ. बुद्धीची नेमकी आधुनिक संकल्पना काय आहे? आपण सर्वसामान्यपणे बुद्धी या शब्दाचा विचार करत असताना बुद्धीचा बुद्धिमान या अर्थाने विशेषणाने विचार करतो की एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे, तिच्याजवळ बुद्धी आहे, हे आपण कशावरून ओळखतो? एखाद्या व्यक्तीला बुद्धिमान कसं समजलं जातं? एक काळ असा होता की ज्या काळामध्ये गणित आणि संस्कृत हे विषय ज्याला उत्तम प्रकारे येतात तो बुद्धिमान समजला. शालेय विषयांमध्ये भरपूर गुण प्राप्त करणाऱ्याला बुद्धिमान समजलं. कठीण अवघड विषय समजून घेणाऱ्याला बुद्धिमान समजलं जातं. शास्त्रज्ञांना, डॉक्टरांना, इंजिनियर्सना, या सगळ्या लोकांना बुद्धिमान समजलं जातं. आणि ही जी या व्यक्तींना बुद्धिमान समजलं जातं याचं कारण असं की ती बुद्धी मोजली जाते त्याच्यात. हे जे आहे, ही संकल्पना जी आहे ह्या किंवा हा जो भाग आहे याच्यातल्या एका गोष्टीला आधुनिक शास्त्रज्ञांनी त्यानंतर संशोधनं केली आणि त्या संशोधनाचा एक छोटासा धक्का दिला. हा धक्का असा होता, साधारण 50च्या 60च्या दशकामध्ये 1940 ते 50च्या जी काही संशोधनं झाली त्या संशोधनामध्ये गिलबर्ट नावाच्या शास्त्रज्ञानं बुद्धीची संकल्पना खूप जास्त स्पष्ट केली. आणि ही बुद्धीची संकल्पना आहे, ही बुद्धीची संकल्पना एका घनाकृतीच्या द्वारे स्पष्ट केली. मधल्या काळामध्ये बघा तुम्हाला आठवत असेल की तो एक क्यूब असायचा, मुलं ती खेळायची, 4-5 रंगाचे भाग असायचे, त्याचे सगळे मिसळलेले, मग तो क्यूब एकत्र करून ते सगळ्या प्रत्येक तो रंग आला पाहिजे अशा त्या क्यूब असायचा, ती बुद्धीची संकल्पना केली. आणि ही जी बुद्धीची संकल्पना आहे तर या क्यूब मधला एक जो छोटा चौकोन आहे, हा छोटा चौकोन म्हणजे एक भाग बुद्धीची एक क्षमता. अशा आपल्या बुद्धीच्या, मानवी बुद्धीच्या 120 क्षमता या शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या. आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये परीक्षेमध्ये यश मिळवणं, परीक्षेमध्ये गुण प्राप्त करणं ही त्यातली एक क्षमता झालेली. म्हणजे बघा, जी उत्तुंग बुद्धी म्हटली गेली, ज्याच्यासाठी जी बुद्धिमत्ता खूप जास्ती म्हणून शालेय विषयांमध्ये खूप मार्क मिळवणे ह्याच्यासाठी धडपड केली गेली, ती सगळी धडपड आपल्या बुद्धीची फक्त 1/120 एवढीच क्षमता. याशिवाय कितीतरी क्षमता त्या बुद्धीमध्ये दडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या क्षमता बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी केले. आणि या सगळ्यामध्ये जी संशोधनं व्हायला लागली ती पुढे होत गेली. आणि त्याच्यामध्ये हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धांत, आणि हा आत्ता काय अजून तरी त्या सिद्धांताच्या पुढे आपण पोचलेलो नाही, त्याच्यामुळे हा सिद्धांत अजून आधुनिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांतामध्ये मान्य केला जातो. तो आपण बघूया थोडासा सविस्तरपणे, अशासाठी बघूया की त्याशिवाय आपल्याला या गीतेतल्या बुद्धीपर्यंत पोहोचता नाही येणार. हे गीतेतले शब्द संकल्पनात्मक आहेत, ते सगळे शब्द सूत्ररूपाने मांडलेले आहेत. त्या सूत्राच्या पाठीमागचा जो सगळा विस्तार आहे, हा सगळा विस्तार व्हायचा आहे. हा जो बुद्धिमत्तेचा सिद्धांत, बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला गेला, तो बोधात्मक मानसशास्त्र, वैकातिक मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स यांच्या संशोधनातून अथक परिश्रमांनी सिद्ध केलेला सिद्धांत. या सिद्धांतानुसार बुद्धीच्या क्षमता तर 120 आहेत, त्या आहेतच, त्याच्याशिवाय बुद्धीच्या या क्षमतांचे सगळ्यांचे प्रकार पाडले. आणि सुरुवातीला ते 7 विभागात आणि नंतर आता इतक्या काही वर्षांपूर्वी ते 9 विभागात विभागले गेलेले आहे. एक आणखी गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्यामध्ये ज्या सगळ्या शक्ती आहेत, ज्या सगळ्या क्षमता आहेत, त्याच्यामधल्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्या दृश्य स्वरूपात आपल्याला मोजता येतात. एक म्हणजे आपली शक्ती, शारीरिक शक्ती जी आहे ती, आणि दुसरी म्हणजे आपली बुद्धी. बाकी मग आपल्या ज्या सुप्त शक्ती आहेत त्या सुप्त शक्ती मोजता नाहीयेत, त्या अशा तऱ्हेने ठोस स्वरूपामध्ये ते व्यक्त करता येते. त्यातली बुद्धी ही मोजता येते. आणि बुद्धी या शब्दाशी म्हणून आपला बुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक या सगळ्या शब्दांशी आपण परिचित आहोत.
त्या बुद्धीच्या बरोबर सुबुद्धी, कुबुद्धी, कुबुद्धी, दुर्बुद्धी, सद्बुद्धी हे पण आपल्याला कळले. परंतु मुळात बुद्धीचे इतके प्रकार, या सगळ्यांचा बुद्ध्याचा अभ्यास करायचा आपण प्रयत्न करत नाही. तसा हा अभ्यास आहे. या ज्या क्षमता आहेत, या 9 क्षमता आपल्यासमोर सध्या व्यक्त झालेल्या आहेत. त्यातल्या काही आपल्या ओळखीच्या आहेत, काही ओळखीच्या सगळ्याच आहेत, फक्त यांना हे म्हणायचं हे आपल्याला माहिती नाही. तर त्यातल्या सर्वात ज्या क्षमता आहेत त्या सगळ्या क्षमता वेगवेगळ्या आणि एकत्रितपणे आपल्यामध्ये कार्यरत असतात. या सगळ्या क्षमता एकत्रितपणे किंवा एक एक क्षमता प्रामुख्याने आणि बाकी तिच्या अनुषंगाने अशा आपल्यामध्ये कार्यरत असतात आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं, आपण घडत असतो. त्यातली सर्वात पहिली क्षमता म्हणजे गणिती आणि तार्किक बुद्धिमत्ता. सर्वात पहिला प्रकार बुद्धिमत्तेचा, बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतातला बहुविधमधला एक पहिला प्रकार जो आहे तो गणिती आणि तार्किकीय बुद्धिमत्ता. त्याच्याबद्दल मी सांगायला लॉजिकल थिंकिंग आणि मॅथमॅटिक्स ही बुद्धिमत्ता एक प्रकार आहे ह्या बुद्धिमत्तेचा. दुसरा आहे शाब्दिक किंवा भाषिक, वर्बल, जे भाषाप्रभू असतात, ज्यांच्यामध्ये भाषेचं सामर्थ्य असतं, शब्द सामर्थ्य असतं, ज्यांना आपले भाव आपल्या चांगल्या भाषेतून अतिशय उत्तम प्रकारे व्यक्त करता येतात, त्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता, या प्रकारची बुद्धिमत्ता जास्त असते. जे गणितज्ञ असतात त्यांच्यामध्ये गणितीय बुद्धिमत्ता जास्त असते. तिसरा जो प्रकार आहे तो दृश्य किंवा अवकाशीय बुद्धिमत्ता, ज्यांचं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं असतं. चित्रकार आहे, जे चित्र काढतात त्यांचं व्हिज्युअलायझेशन, त्यांना स्वतःला कल्पना करता येतात, म्हणजे ज्यांना अमूर्त कल्पना करता येतात, अमूर्त चिंतन ज्यांना करता येतं, त्यांच्यामध्ये या प्रकारची बुद्धिमत्ता जास्त असते. पुढली जी आहे ती, तो पुढचा प्रकार जो आहे तो आहे शारीरिक क्षमतेचा, गतिविषयक बुद्धिमत्ता, जे सततच काहीतरी करत असतात, जे सतत ऍक्टिव्ह असतात, सतत काही ना काहीतरी कार्य करत असतात, गतिमान असतात, गतिशील असतात, शब्दशः गतिशील असतात, त्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता जास्त असते. पुढचा प्रकार आहे सगळ्यांना माहीत असलेला, तो म्हणजे संगीतीय किंवा तालविषयक बुद्धिमत्ता. संगीताशी ज्यांना जाणलं, संगीत ही बुद्धिमत्तेचा भाग आहे. म्युझिकल इंटेलिजन्स, हा रायदमिक इंटेलिजन्स ज्याला म्हटलं जातं, की संगीताचा, तालाचा ज्याला ज्ञान आहे, ती बुद्धिमत्ता हा एक बुद्धिमत्तेचा प्रकार झाला. म्हणजे ज्याच्याजवळ गणिती बुद्धिमत्ता आहे, तार्किक बुद्धिमत्ता आहे, त्याच्याजवळ ही संगीतीय बुद्धिमत्ता सुद्धा आहे, त्याच्याजवळ भाषिक बुद्धिमत्ता सुद्धा आहे. या 8-9 प्रकारांपैकी कुठल्या ना कुठल्या 4-5-6 त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत आणि बाकीच्या सगळ्या सुप्तावस्थेत आहेत किंवा त्याचा उपयोग केला गेला नाहीये, म्हणून त्या प्रगट झाल्या नाही आहेत. असे हे बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. त्यानंतरचे महत्वाचे आहेत, या आतापर्यंतच्या ज्या आपण बघितल्या, ह्या सगळ्या भौतिक विषयांशी निगडीत आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक क्रियांशी निगडीत क्षमता, या पुढच्या ज्या आहेत त्या याच्या आपल्याला पुढच्या पायरीवर नेणाऱ्या, म्हणजे आपण असं म्हणूया की पहिल्या ज्या 4 आहेत त्या सगळ्या गीतेने म्हटलेल्या दुसऱ्या प्रकारात येतात आणि आता पुढच्या ज्या आहेत त्या गीतेने सांगितलेल्या पहिल्या प्रकारामध्ये येतात, ज्याच्या स्थिरतेचा भाग असतो. त्यातली सर्वात पहिली म्हणजे आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इंटेलिजन्स. आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना समजून घेण्याची क्षमता, त्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता, त्यांना जाणण्याची क्षमता, त्यांचं मन समजण्याची क्षमता, ही एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे. त्याच्या पुढचा प्रकार अगदी त्याच्याशी जुळलेला, त्याचा जुळभाऊ म्हणूयाचा, तो म्हणजे व्यक्त्यांतक बुद्धिमत्ता, म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, स्वतःची जाण असणे. खरं म्हणजे हा आधी सांगायला पाहिजे होता की जो मला स्वतःला माझी जाण असणे, मी स्वतःला ओळखते, माझ्या क्षमता, माझ्या दुर्बलता, माझ्या मर्यादा आणि मी काय करू, कसं माझ्या स्वतःच्या आवडीनिवडी, माझ्या संकल्पना, मला काय हवं आहे, नेमकं काय नको आहे, हे समजणं, ही जाण असणं, हा बोध असणं, ही बुद्धिमत्तेचा प्रकार आहे. आणि हा ज्याच्यामध्ये आहे तो स्वतःबद्दल ज्याला बोध आहे तो दुसऱ्याबद्दल विचार करू शकेल ना. त्याच्यामुळे हा बोध, ही जाण, हे भान आधी स्वतःबद्दल असायला पाहिजे.
हे स्वतःबद्दलचं जे भान आहे त्या भानाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला अर्जुनाला म्हटलं गेलेलं आहे की तुला जी कर्तव्य, अगदी आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं की ज्या कर्तव्य कर्माचं फळ तुला हवं तसं मिळत नाहीये ते कर्म सोडायचा विचार तू करतोय किंवा ते कर्म निषिद्ध आहे, ते वाईट आहे असं तू म्हणायला चालेल. तर ही जी जाण आहे, हा जो बोध आहे स्वतःबद्दलचा, हा बोध त्याला होणं आवश्यक होता, जो श्रीकृष्णाने नंतर करून दिला. त्याच्या पुढचं जे बुद्धिमत्तेचा प्रकार आहे तो विसर्ग विषय बुद्धी. विसर्ग काय आहे, पंचमहाभूत काय आहे, ती कशी समजून घ्यायची, झाडं पानं फुलं जडजीव, जडसृष्टी, सजीव सृष्टी, निर्जीव सृष्टी आणि या सगळ्या सृष्टीच्या पलीकडे असलेलं तत्व हे जाणून घेण्याची बुद्धिमत्ता ही विसर्ग विषय बुद्धिमत्ता आहे. त्यानंतरची जी बुद्धिमत्ता आहे ती शेवटच्या क्रमांकाची, आणि ती बुद्धिमत्ता अस्तित्व विषय, आणि ही आपल्या भान, आपलं असणं, आपली जाण असणं आणि आपल्याला समजून घेण्याची क्षमता असणं, आणि थोडं देवी म्हटलं आध्यात्मिक पातळीवरचा विचार करण्याची क्षमता असणं, याच्यासाठी अस्तित्व विषयक जी बुद्धिमत्ताचा प्रकार जो आहे हा सगळ्यात जो ज्या व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाचं चिंतन करावं, त्या व्यक्तीत ही बुद्धिमत्ता. जीवनाचा हेतू काय, माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, या जगत कारणाचा हेतू काय आहे, कशासाठी हे सगळं जग आहे, हे सगळं काय चाललेलं आहे, हे प्रश्न ज्याला पडतात त्याच्यामध्ये या जगामध्ये, या सगळ्या संसारामध्ये, या विश्वामध्ये सगळं माझं स्थान काय आहे, काय करायला आम्ही आलो या जगामध्ये, आणि खरंच काय करतो आहोत, तेच करतो आहोत का की जे करायला पाहिजे, की जे करायला सांगितलंय ते न करता भलतंच काहीतरी करत बसलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या वेळेला व्यक्तीच्या मनामध्ये येतो त्यावेळेला या प्रकारची बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये त्याची जास्त प्रगल्भ असते. जन्म मृत्यूचं चक्र काय, आपल्या जन्माच्या आधी काय होतं, आपल्या मृत्यूनंतर काय असणार आहे, आपल्या म्हणजे मनुष्य मानवी प्राण्याच्या किंवा या जगाच्या ज्या काय अस्तित्वाच्या, हे प्रश्न ज्याला पडतात, ह्या प्रश्नाचा विचार जो करतो त्याच्याकडे ह्या बुद्धिमत्तेचा विकास, त्याच्या या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा त्याचा विकास झालेला आहे असं आपण म्हणायला हवं. पण म्हणून तो मनुष्य धार्मिक आहे किंवा आध्यात्मिक आहे असं नाही. ह्या सर्व बुद्धिमत्ता, या सर्व प्रकारच्या बुद्धिमत्ता या 120 क्षमतांमध्ये आपल्यामध्ये असतात. आता हे मी खूपच थोडक्यात आणि अगदी सांगितलंय, हे सांगायला, हे समजून घ्यायला आणि त्याचा विचार करायला कितीतरी वेळ पाहिजे. आपल्याजवळ तो नाही, आपला तो विषयही नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे न जाता आपण सर्व दृष्टीने विचार करू की या सर्वसामान्य व्यक्तीकडे, प्रत्येक व्यक्तीकडे या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. प्रत्येक व्यक्तीजवळ कमी जास्त प्रमाणात त्याच्या प्रगल्भ झालेल्या असतात. ज्याची जी बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे त्याचा तसा विकास होत असतो. त्यामुळे गणित येणाऱ्याला गाणं पण म्हणता येतं, त्याला ड्रॉइंग पण करता येतं, त्याला भाषण पण देता येतं, त्याला लेख पण लिहिता येतो, तो उत्तम आस्वादक पण असू शकतो. तसंच एखादा खेळाडू असतो, त्याला पण लिहिता येत असतं, त्याला पण चित्र पण काढता येत असतं, एखाद्या चित्रकाराला गाता येत असतं, गवयाला लिहिता येत असतं. या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात याचं कारण या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आपल्यामध्ये आहेत. आणि म्हणून पूर्वी अष्टपैलू किंवा अष्टावधानी हे शब्द जे वापरले जात होते, हे जे 8 प्रकार, 7-8 गुणवत्ता काढलेले 8 प्रकार, तर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे जे आपलं म्हटलं जात होतं, की एकाच व्यक्तीत एवढ्या सगळ्या गोष्टी काय आहे. एक मधला काळ असा होता की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करणं हे काहीतरी वेळ, हे काय चाललंय, तुझा अभ्यास सोडून खेळायला काय जाणार आहे, तबला का शिकणार आहे, ते पोहायला का जाणार आहे, आणि नाचाचा क्लास लावायची काय गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये निर्माण झाल्या होत्या याचं कारण असं की एकच दिशा योग्य म्हणली जायची, एक न धड भाराभर चिंध्या असं म्हटलं जायचं, आणि ही विखुरलेली बुद्धी आहे असं वाटायचं. पण ते तसं नाही आहे. त्या अनेक क्षमता तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला हेही करावंसं वाटतं, तेही करावंसं वाटतं, तेही करावंसं वाटतं, आणि हेही करावंसं वाटतं, ज्याला आज आपण मल्टीटास्किंग म्हणतो. की एकाच वेळेला अनेक गोष्टी मला कराव्याशा वाटतात.
तर याचं कारण असं की माझ्यातल्या त्या सगळ्या बुद्धिमत्ता उचलून बाहेर येत असतात आणि मला करायला तर भाग पाडायचं. आणि पूर्वी हे होतं. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण जर राजकुमारांची आणि बाकी सगळ्यांची त्याची शिक्षणं बघितली तर त्यांच्या शिक्षणामध्ये श्रुती, वेद, वेदांग, शास्त्र, उपनिषद, भविष्य, पुराण, तात्विक शिक्षण, राजकारण, शस्त्र चालवणं, मृगया करणं, ज्योतिष, शारीरिक मानसिक विकास करणाऱ्या कितीतरी गोष्टी एका वेळेला शिकवल्या. आता स्पेशलायझेशन ते दिवस झाले. एकच गोष्ट काल आजपर्यंत शिका, हेही योग्य आहे. अनेक गोष्टी आवश्यक आहे तेवढ्या शिका, हेही योग्य आहे. हे सगळ्या बुद्धीच्या क्षमता ज्या आहेत, आपल्या बुद्धीचे जे प्रकार आहेत, त्या सगळे प्रकार आणि त्या सगळ्या क्षमता घेऊन माणूस मोठा होतोय. ह्या सगळ्यांना वाव देणं आणि या सगळ्यांना पुढे नेणं आवश्यक आहे. आणि यामध्ये म्हणून ही बुद्धी भौतिकतेच्या पलीकडे जाते. पहिल्या ज्या सुरुवातीच्या 5-6 गोष्टी आपण बघितल्या, अमूर्त चिंतनापासून आपण पुढे विचार करायला लागलो तर भौतिकतेच्या पलीकडे जाणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासी जाणीवेत त्यांच्या अंतरंगात चेतनाशक्तीचं रूप घेते. या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता जेव्हा भौतिक गोष्टींसाठी, भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी न मिळवता त्याच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासी जाणीवेत त्याच्या आंतरिक चेतन शक्तीचं रूप घेते, त्यावेळेला तो मानवी बुद्धीचा चरम विकास म्हणायला हवा. आणि म्हणून ती शक्ती, बुद्धी जी शक्ती आहे, आदिशक्ती आहे, ती या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ही संकल्पना सुचणार. या बुद्धीच्या मापनाने आपल्याला माहिती आहे बुद्धी मोजली जाते. मी आता सुरुवातीला सांगितलं बुद्धी मोजली जाते, ज्याला IQ म्हणतात, बुद्ध्यांक. आता त्याच्या पलीकडे जाऊन भावनांक मोजतात, इमोशनल कोशंट. आणि त्याच्या पुढे जाऊन आता अध्यात्मांक मोजला जाणार आहे, स्पिरिच्युअल कोशंट काढला जाऊ शकणार. ते शक्य होणार आहे, संशोधनाअंती शक्य होणार आहे, अनेक गोष्टींच्या अंती शक्य होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन, या सगळ्याचा सारासार विचार करून, या सगळ्याच्या साह्यानं या सगळ्या बुद्धिमत्तेचे जे सगळे प्रकार आहेत ते आपल्यामध्ये कितपत कसे विकसित झालेले आहेत आणि कशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करतोय. आणि म्हणून आपण ते म्हणतो की कोणतीही गोष्ट किंवा कसलं काहीही जे मनुष्य करत असतो ते शेवटी परमेश्वरापाशी जाऊन जे काय चांगल्या मनाने, चांगल्या भावनाने, चांगल्या गोष्टी केल्या जातात, जे काय तो करतो ते सगळं परमेश्वरापाशी जातं. आकाशात पतितरुण यथा गच्छति सागरम, जसं सर्वदेव नमस्कारम श्री केशवम प्रति गच्छति, तसं जे जे काय आपण करत असतो कायन वाचे मनसे इंद्रियात्मा, ते सगळे जे आहे ते शेवटी परमेश्वराला जाऊन मिळतं. त्या एकाच ठिकाणी ज्ञानाच्या कवाला जाऊन मिळतं. परमेश्वर म्हणा, त्याला निसर्ग म्हणा, शक्ती म्हणा, चरम देवता म्हणा, जे काय म्हणायचं असेल ते म्हणा, त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचत असतं, त्या ठिकाणी ते जाऊन जात असतं, त्या ठिकाणीच ते जात असतो. म्हणून गायक सुद्धा कुठल्या तरी एका क्षणी परमेश्वराच्या गोष्टी, साहित्यिक सुद्धा कुठल्या तरी एका क्षणी त्याच्या लिखाणामधनं, त्याच्या कार्यामधनं, त्याच्या बोलण्यामधनं, त्याच्या विचारांमधनं परमेश्वराला पायाशी, कलाकार सुद्धा परमेश्वराच्या पायाशी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उच्च बुद्धिमत्तेच्या विकासाच्या आहेत. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की जेव्हा या बुद्धिमत्तेचा विकास होतो, या बुद्धिमत्तेचा विकास हा या सगळ्या गोष्टींनी होतो. म्हणून आपण बघितलं की जे शिकवलं जात होतं ते सगळ्या शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी येत होत्या, कारण या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास व्हावा हा अपेक्षित होता. म्हणजे मग आता या ठिकाणी गल्लत व्हायला नकोय. बहुविध बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर या बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे विखुरलेली बुद्धी असा त्याचा अर्थ होत नाही. बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे विखुरलेली बुद्धी नाही, तर एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकण्याची क्षमता आहे. विखुरलेली बुद्धी ही बुद्धीचा अगदी काय म्हणतो आपण सुरुवातीचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काही म्हणजे जेमतेम ती बुद्धी विकसित व्हायला सुरुवात झाली आहे म्हणा किंवा आणखी जे काय झालं.
मार्गदर्शन योग्य मिळालं नाही अशा तऱ्हेने झाले. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या आधारानं ज्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, विखुरलेली बुद्धी आणि बहुविध बुद्धिमत्ता यांच्यात फरक आहे. बुद्धिमत्ता आणि हुशारी यांच्यामध्ये फरक आहे. बुद्धी ज्या पातळीवरची अपेक्षित आहे गीतेला ती वेगळी आहे. शिक्षणामध्ये जेव्हा योग हा पूर्वीच्या शिक्षणामध्ये अंतर्भूत होता, त्याच्यामध्ये मानसिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक, आध्यात्मिक सगळा विकास गृहीत धरलेला. आणि म्हणूनच पतंजल योग म्हणजे अतिशय प्रगल्भ असे भारतीय मानसशास्त्राचे योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. आपण जेव्हा या बुद्धियुक्त संकल्प असा विचार करतो, बुद्धियुक्त संकल्प म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला एखादी गोष्ट करायची, आपलं आयुष्य संकल्प विकल्पाने, मनच संकल्प विकल्पाचं आहे. ज्या वेळेला आपल्याला काही आयुष्यात करायचं आहे, या विकासक्रमाचा विचार करायचा आहे, त्यावेळेला संकल्प हा बुद्धियुक्त असला पाहिजे. म्हणून बुद्धियोगाला बुद्धियुक्त संकल्पयोग असं श्री अरविंदांनी नाव दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या क्रमांचं आणि याच्यामध्ये जे स्थान आहे ते बुद्धीचे आहे. आपण बघूया, इथं 113 पानावर ते म्हणतात, शेवटचा परिच्छेद. प्रकृतीचा विकासक्रम आम्हाला परिचित असलेल्या भौतिक विकासक्रमाच्या उलट दिसतो. कोणाचा? सांख्यांचा. सांख्यांच्या प्रकृतीचा विकासक्रम आम्हाला परिचित असलेल्या भौतिक विकासक्रमाच्या उलट दिसतो. पण थोड्या विचारांती आपणास हे पटेल की आधुनिक विज्ञानाने भौतिक निसर्गाच्या निरीक्षणाने जो विकासक्रम शोधून काढला आहे, त्याच्याशी सांख्यांचा प्राकृतिक विकासक्रम चांगला जुळणार आहे. सांख्यानुसार बुद्धी ही अचेतन निसर्गाची जडक्रिया आहे आणि आधुनिक विज्ञानाने शोधलेल्या अणूचे ठिकाणे अचेतन, इच्छा आणि बुद्धी, अचेतन अशी विवेचक आणि निर्णायक शक्ती स्पष्ट दिसते. वनस्पतीत आणि अवचेतन जे प्राणी चेतनाहीन वस्तू, संवेदना, भावना, स्मृती, प्रेरणा यांचे कच्चे अचेतन मूलद्रव्य आमच्या प्रतीतीस येते. जड निसर्गाच्या या इच्छा, बुद्धी, संवेदना आदी पोटशक्ती प्राणीवर्गाच्या आणि मनुष्याच्या विकासी जाणीवेत त्यांच्या आंतरिक चेतना शक्तीची रूपे घेतात. हे सर्व लक्षात घेतले म्हणजे सांख्य तत्वज्ञान आधुनिक भौतिक विज्ञानाशी चांगले जुळते आहे हे मान्य करावे लागते. प्रकृतीचा विकासक्रम पाहता शेवटचे स्थान भौतिक पदार्थाचे आहे आणि पहिले स्थान बुद्धीचे आहे. आत्म्याचा विकासक्रम याच्या उलट असतो. उपनिषदातील क्रम जणू उद्धृत करत आहे. पदार्थांच्या वरती इंद्रिये, इंद्रियांच्या वरती मन, मनाच्या वरती बुद्धी, बुद्धीच्या वरती आत्मा आणि पुरुष. गीतेचे हे वचन आहे. यात पदार्थाचे स्थान पहिले आणि बुद्धीचे शेवटले. गीता पुढे म्हणते, हा पुरुष आमच्या आंतरिक जीवनाचे आद्य कारण असल्याने त्याचे नीट ज्ञान आमच्या बुद्धीने आम्ही करून घ्यावे. या पुरुषावर आमची निष्ठा दृढ करावी. आमचा कनिष्ठ प्राकृतिक आत्मा या जाणीवयुक्त श्रेष्ठ खऱ्या आत्म्याच्या कह्यात ठेवून शांत करावा. म्हणजे आमच्या शांतीचा व आत्मसंयमाचा जो कायमचा शत्रू चंचल दडपण्या मनाचा काम असतो त्याचा नाश आम्हाला करता येईल. बुद्धीची म्हणजे बुद्धियुक्त संकल्पनाची क्रिया दोन प्रकारची असू शकते. ती खाली व बाहेर जाऊन प्रकृतीच्या गुणांच्या खेळात, संवेदनांच्या आणि वासनांच्या धावपळीत गुंग होऊ शकते, किंवा आत व वरती चढून प्राकृतिक विक्षेपापासून दूर असलेल्या जाणीवयुक्त शांत आत्म्याच्या शांत व अव्यय विशुद्धतेतील सुस्थिर शांती आणि साम्यावस्था भेटू शकते. ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि आता इथे थांबूया. धन्यवाद.